आई आता श्री सगळ्याच तिला अटॅक करणार आहे का नाही रे श्री बाळा? गुड बॉय. छान छान छान. मी तुझीच खाणार बर का. काय म्हणला सूर्य? आजोबांसोबत पहिला प्रवास. आजोबांसोबत आमचा पहिला प्रवास आहे. बरोबर. काय चाललंय? करंजा. नमस्कार मंडळी, सकाळची लगबग सुरू आहे. मग अशीच आंघोळी वगैरे आटोपल्यात, उठणं वगैरे अगोदर लावलं, त्यानंतर आंघोळी झाल्या. आमच्याकडे बऱ्याच जणींनी विचारलेलं आहे की बायकोचा मान असतो उठणं लावायचा आणि आंघोळ घालायचा. तर बघा, प्रत्येक भागातली परंपरा वेगळी आहे. तसं मी सांगितलं की आमच्या मराठवाड्यात त्यातल्या त्यात लातूर आणि धाराशिव या भागामध्ये बहीण भावाला उठणं लावते, आंघोळ घालते आणि त्यानंतर औक्षणसुद्धा करते. आणि हे सलग पहिल्या पाण्यापासून ते दिवाळी संपेपर्यंत म्हणजे भाऊबीज होईपर्यंत केलं जातं. आणि पहिल्या दिवशी जसं मी सांगितलं की न्हाणीमध्ये ओवाळलं जातं आणि दुसऱ्या दिवशी मग पाठावरती बसून, मग आता बाप्पांना बसता येत नाही म्हणून खुर्ची टाकली होती, त्याच्यावरती भैया बसला. खरं तर पाटाच्या भोवती रांगोळी या त्या गोष्टी खूप छान असतं. पण गेल्या वर्षी मी ते केलं होतं, पण आता सध्या मला बसायला थोडासा त्रास होतो. मध्ये मध्ये मी बसते, पण भैयानीच म्हटलं की राहू दे, आहे असंच तू औक्षण कर. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे भावना. बाकी किती तामझाम केला आहे, कसं काय केलं, यापेक्षा तू औक्षण करतेस हेच माझ्यासाठी मोठं आहे. सो मला पण खूप भारी वाटलं की त्यांनी समजून घेतलं आणि तो नेहमीच समजून घेतो. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर केस वगैरे धुतलेत, काल हेअर ऑइल केला होता बऱ्याच दिवसानंतर. आणि आज आहे लक्ष्मीपूजन. तर तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आई लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर राहू दे आणि ती भरभरून तुमच्या घरामध्ये वास करू देत, एवढंच सदिच्छा. आणि सगळं आवडलेलं आहे बऱ्यापैकी फराळाचा. त्यातला सगळ्यात आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आज आपण करतोय ते म्हणजे चकली. आणि चकली करण्यासाठी चकली भाजणी अगोदर करून घेतात. तर इथं दिसत असेल तुम्हाला, तर वहिनी सांगतील काय काय ते. आणि बाय द वे, वहिनींची साडी कशी वाटते सांगा, इकडे आहे जरा. असं ही साडी ना मी 9 रात्रातल्या 9 साड्या असतात, त्यात ग्रे कलरच्या ह्याच्यात मी वेअर केलेली आहे. आणि वहिनींकडं सुपर डुपर असं साड्यांचं कलेक्शन आहे, सगळ्या प्रकारचे कलर आहेत, फक्त व्हाईट नाही. व्हाईट आणि येलो. येलो आहे, येलो होती पण ती आता थोडी जुनी झाली. आणि मुलांच्या फटाक्याचा गोंधळ चालू आहे, तो थोडा इग्नोर करा, कारण कितीही सांगितलं तर ते ऐकत नाही आहेत सध्या. एन्जॉय चाललं. निघालोय आम्ही मुरुडला जाण्यासाठी. बाळाला 45 दिवसाचा डोस द्यायचा. काय म्हणला सूर्य? आजोबांसोबत पहिला प्रवास. आजोबांसोबत आमचा पहिला प्रवास आहे. बरोबर. आणि मामीला थोडंसं काम आहे, नाही तर मामीच जाणार होती आज, पण ती म्हणली की मी घरातलं थोडंसं बघते ताई, तोपर्यंत मी जाऊन येत नाही. छोटा आहे तुमचा चप्पल. पिलूला मामीने घेतलंय, तिथपर्यंत देतात मला. पप्पा येईल सोबत. हो काय राय केलं की सांग, हिचे फटाके कॅन्सल. हिला फटाके देणार नाहीस मग? नाही ऐकलंस? बर. बाळानं काय नाही ऐकलं तर सांग म्हणा, तिचे फटाके कॅन्सल. आणि श्री कसं चालू आहे, हिचा हिस्सा करायचा म्हणतोय आणि ती मला. मुरुडमध्ये आलो आहे आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. आणि पप्पा गेलो तर आतमध्ये विचारायला की एक्झॅक्ट कुठं मिळत आहे डोस म्हणून. तर त्यानंतर मग आम्ही 4था डोस घेतला. आणि पप्पांसोबत ही जशी जन्मली आहे तसं हा आमचा पहिला प्रवास आहे. जसं शौर्य म्हटलं तर बघा, 45 दिवसाचा जो डोस आहे तो प्रत्येकाने, म्हणजे जर छोटं बाळ असेल तुमचं तर नक्की आठवणीने घ्या. बऱ्याचदा आपण कामाच्या धावपळीत वगैरे विसरतो, तर तुम्ही हवं तर रिमाइंडर लावून ठेवू शकता. ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात.
आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलमधला तरी विशेषतः ज्या सुविधा आहेत किंवा डोस असतात तर ते खूप चांगले दर्जेदार असतात. हेच डोस बाहेर घ्यायला गेलो आपण ते 7,500 वगैरे हजार रुपये लागतात. म्हणजे आम्ही 1-2 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण चौकशी केली तर ते बोलले की पूर्ण किटच घ्यायला लागतं, त्यामुळे तुम्ही गव्हर्मेंटमध्ये घेतलेलं बरं राहील. सो तर माता बालक कार्ड तेवढं सोबत घेऊन यायचं. तर मी ते आणलं आहे, तर बघू काय काय ते म्हणतात. आणि फाईलसुद्धा आणली आहे त्याची. नाहीत आलेले डॉक्टर. हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर त्यांनी ऑनलाईन अगोदर करून घ्या म्हणून आम्हाला सांगितलं. त्यामुळे मग आधार कार्ड किंवा आधार कार्डवरचा नंबर आणि आईचं नाव आणि बाळाचं नाव ठेवलं असेल तर या गोष्टी तरी मॅन्डेटरी असतात. तर ते मला माहिती नव्हतं, पण योगायोगाने मी हे सगळे डॉक्युमेंट्स सोबत घेऊन गेले होते, त्यामुळे मग काम लगेच झालं. आणि या इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर म्हटलं कोण जर पाहत असतील आणि छोटं बाळ असेल किंवा अर्भकांकरिता बालकांकरिता कोणकोणते डोस आहेत काय नाही त्याविषयीची तिथं माहिती दिलेली होती. तर म्हटलं आपल्या व्लॉग थ्रू ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवू म्हणून हे इथं मेन्शन करते. आलोय आम्ही आता डोस घेऊन आणि 3 डोस होते, 2 मांडीला 1 हाताला. तर बघू आता कसं करते, रडते का काय. सध्या तरी अवतारात आहे मी. या चहा गेला, आम्ही सगळेजण मिळून चहा घेतोय. आता सणासुदीचे दिवस आहेत आणि यामध्ये ना आपण बऱ्यापैकी खरेदी करत असतो. आणि आता आमचं घर आहे एकदम रोडच्या जवळ, माझ्या माहेरातलं घर. आणि कसं हवेमध्ये बरेच सारे पोल्युशन आता सध्या तर होतं, कारण की रोडच्या साईडला असल्यामुळे सतत वाहनांची वर्दळ सुरू असते आणि मग त्यामुळे हवा बऱ्यापैकी पोल्यूट होते. आणि पोल्युशनमुळे मग थोडंसं सफोकेशन सुद्धा जाणवतंच सगळ्यासाठी. पण एक गोष्ट आहे जी आजच रिसीव्ह झाली आणि म्हटलं की तुमच्यासोबत ती शेअर करावी. तुम्ही सुद्धा एखाद्या एअर प्युरिफायरच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हे छान ऑप्शन असू शकतं, त्यामुळे हा व्लॉग पुढे कंटिन्यू पाहतो. हे आहे अगारोचं इम्पेरियल एअर प्युरिफायर. हे 7 स्टेज एअर प्युरिफिकेशन सिस्टमच्या सोबत आपल्याला रिसीव्ह होतं. सगळ्यात अगोदर याचं जे पॅकेजिंग मटेरियल आहे ते अगोदर आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, ज्याचा वापर तुम्ही करू शकता अप टू 400 स्क्वेअर फीटच्या रूम मध्ये. समोर दिलेलं हे जे पॅनल आहे त्याला तुम्हाला हलकंसं दाबून पुल करायचं आहे आणि त्यानंतर याच्यामधनं आपल्याला जे फिल्टर्स दिले गेलेले आहेत त्याच्यावरचं जे पॅकिंग आहे ते यूज करण्या अगोदर आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय. सगळ्यात अगोदर आहे हे प्री फिल्टर. तर याच्यावरचं कव्हर बाजूला काढल्यानंतर तुम्हाला दिसेल एक जाळीदार असं हे दिसतं. त्यानंतर दुसरं आहे कोल्ड कॅटलिस्ट फिल्टर, जे एक प्रकारचं अँटी बॅक्टेरियल फिल्टर आहे. बरं, याला यूज करताना एक गोष्टीची काळजी घ्यायची, ते म्हणजे याला जास्त प्रेस करायचं नाही, प्रेशर द्यायचं नाही. आता सगळ्यात आतल्या बाजूचं जे फिल्टर आहे ते आहे ग्रीन ट्रू हेपा फिल्टर H140. तर हे बेस्ट इन क्लास फिल्टर असल्यामुळे जे की PM 0.1 पार्टिकल वाले जे काही पोल्युटेड कण असतात एवढे छोटे पार्टिकल सुद्धा हे ट्रॅप करतं. हे एक हायली एफिशियंट प्युरिफायर आहे जे की सगळ्याच एअर प्युरिफायर मध्ये तुम्हाला अजिबात मिळत नाही, पण अगारो इम्पेरियर एअर प्युरिफायर मध्ये हे आपल्याला दिलं जात आहे. पुन्हा हे सगळे जे काही फिल्टर्स आहेत ते जर तुम्ही अटॅच करत असाल तर या ऑर्डर मध्ये हे अटॅच करायचंय जसं तुम्ही पाहता. तर चला आता आपण याची स्क्रीन पाहून घेऊ. यामध्ये तुम्ही रिअल टाइम एअर क्वालिटी मॉनिटरिंग करू शकता. हे आहे पॉवर ऑन आणि ऑफचं बटन, ज्यावरती तुम्हाला सगळे इंडिकेटर स्क्रीनवरती दिसत असतील. बरं, आता कसं ओळखायचं की एअर क्वालिटी चांगली आहे की नाही, तर इथं ग्रीन लाईट आणि ग्रीन फॅन आहे, याचा अर्थ एअर क्वालिटी उत्तम आहे. UV स्टॅरिलाइजनी एअर सॅनिटाईज आणि डिसइन्फेक्ट होते. ॲटो मोडवर एअर प्युरिफायर आपोआप फॅनची स्पीड सेट करतं अकॉर्डिंग टू क्वालिटी ऑफ एअर. आणि हो, स्पीड बटननी आपण मॅन्युअली सुद्धा फॅनची स्पीड कंट्रोल करू शकतो. आता हे आहे स्लीप मोड. रात्रीच्या वेळी झोपताना तुम्हाला कुठली लाईट नको आहे किंवा कसलाही आवाज नको आहे तर तुम्ही याच्यावर लॉंग प्रेस करून ठेवलं की तुम्ही स्लीप मोड ऍक्टिव्हेट करता, ज्यामुळे लाईट ऑफ होते आणि आवाज सुद्धा कमी होऊन जातो. टायमरच्या मदतीने आपण टाइम सेट करू शकतो आणि 3 सेकंड तुम्हाला त्याच्यावरती प्रेस करून तुमच्या अकॉर्डिंग टाइम सेट करता येईल. बरं, मॅक्सिमम तुम्ही 12 तासाचा टाइम याच्यावरती सेट करू शकता. आता आयनायझर मोड जो आहे त्याच्या मदतीने आपण निगेटिव्ह आयन्स जे आहेत ते डिस्चार्ज करतो. सगळ्यात बेस्ट पार्ट याचा हा आहे की याला चाइल्ड लॉक दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही या मोडचा यूज करून हे बंदही करू शकता. आणि जर तुम्हाला ऑन करायचं असेल तर 3 सेकंड त्याच्यावरती दाबून धरायचं, ते ऑन होतं. जेव्हा आपण एअर प्युरिफायर ऑन करतो तर ग्रीन कलर दिसतो, परंतु ऍक्च्युअल एअरची क्वालिटी जरा वेळाने ते डिटेक्ट करते. हे स्टार्ट केल्याबरोबर लाईट ग्रीन होती, परंतु मी तिथे उदबत्ती धरली होती जेणेकरून तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेशन दाखवू. आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल लाईट सुद्धा रेड झाली आणि फॅन सुद्धा रेड झालेला, याचा अर्थ हवा पोल्यूट झाली. याची रीडिंग जी आहे ती मॅक्सिमम पर्यंत पोहोचली, म्हणजे 500 पर्यंत, याचा अर्थ पुअर क्वालिटी एअर आहे.
हे ऑटो मोडवरती मी ठेवलेलं आहे, जेणेकरून हळूहळू हे एअरची क्वालिटी इम्प्रूव्ह करतं आणि जी लाईट आहे ती सुद्धा ग्रीन आणि फॅनसुद्धा ग्रीन झालेला आहे. हे आहे त्याचं रिमोट कंट्रोल. तुम्ही स्क्रीनवरती ऑपरेट करू इच्छित नसाल तर रिमोटनी सुद्धा हे कंट्रोल करू शकता. अतिशय फास्ट आणि क्विक हे काम करतं. याचे फीचर्स बघूया. या इथं स्पीड, पॉवर बटन, त्यानंतर अनलॉक, लॉक, ॲटो असे सगळेच बटन दिलेले आहे, ज्याच्यामुळे तुम्ही याला इझिली ऑपरेट करू शकता. स्पीड सुद्धा याच्या मदतीने तुम्ही ऍडजस्ट करू शकता. बरं, हे आहे पॉवर केबल. तर ही आहे एअर प्युरिफायरची मागची बाजू आणि तुम्ही जेव्हा पण हे सेट करता तर मागच्या बाजूला थोडीशी जागा ठेवा, भिंतीला चिकटून हे अजिबात ठेवायचं नाही. तर आता बघूया याचं क्लिनिंग आणि मेंटेनन्स. याचा डिस्प्ले आपण एखाद्या कोरड्या नॅपकिन पुसून घेऊ शकतो आणि मागची बाजू वगैरे आहे तर त्याच्यासाठी एक ब्रश यूज केला तरी सुद्धा हे छान क्लीन होऊन जातं. राहिला प्रश्न आतल्या बाजूच्या फिल्टर्सच्या क्लिनिंगचा. तर त्याच्यासाठी तुम्हाला ओला कपडा किंवा ओला ब्रश अजिबात वापरायचा नाही. ड्राय ब्रशने अशा पद्धतीने घेतली धूळ तुम्ही क्लीन करून घेऊ शकता. आणि यस, हे अशा पद्धतीने क्लिनिंग करायलाही सोपं आहे आणि वापरायला सुद्धा पैसा वसूल असं हे प्रोडक्ट आहे. मला तरी हे खूप आवडलंय. जर तुम्हाला सुद्धा जर परचेस करायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही हे नक्कीच परचेस करू शकता. तुम्ही फटाके वाजवलेत का नाही लहानपणी? लय आगाऊपणा केलाय ना. आणि आता मुलांचा आगाऊपणा सुरू होते का? आणि ते गवळणी वगैरे घातल्यानंतर ते हे असते बघा बळी त्याच्या बेबी मध्ये ठेवून. त्या आठवणी खूप गोड असतात खरं. नदीला जायचं का लव्हा खेळायला, तेव्हा सुद्धा लावायचं आणि ती नदीत फेकायचं. इथं खरपूस अशी भाजून घेतली हरभऱ्याची डाळ. आणि काय काय घेतलंय आणखी? उडदाची डाळ, मुगाची डाळ, पोहे, साबुदाणा, ओवा, जिरे आणि धने आणि तांदूळ. आणि हे सगळं हरभऱ्याच्या डाळीसकट भाजून घ्यायचं. नाही, वेगळं वेगळं भाजायचं. वेगळं भाजायचं, परत दळून आणायचं आणि नंतर करायचं. मला सांगत होते किस्सा लहानपणीचा. खूप गोड आठवणी असतात त्याच्यामध्ये. स्पेशली आमच्या भैयासोबतचं मी सांगते. मला ना खूप भीती वाटायची ते वाजवायला. आणि फोन आलाय मध्ये तर ते ना जेव्हा वाजवायला मी घ्यायचे तर मला खूप वाजवावं असं वाटायचं, पण भीती पण तेवढीच वाटायची. तर त्यावेळेस भैयाना थांबी उडून देतो म्हणायचा, मी लावून देतो. तेच सगळे माझे ऑलमोस्ट फटाके तोच संपवायचा. एकच म्हणून. आणि ते बघण्यातच आनंद मानायचे मी. कधी स्वतःहून मी फटाके नाही फोडले, पण वहिनींनी भरपूर फोडलेले. मला वाटतं तुम्ही तुमच्या मोठ्या बहिणीचे पण घेतले असतील. मी सगळ्यात लहान होते त्याच्यामुळे ती नाही दोघीने कधी फोडले. दोघीचे पण मीच फोडायचे. आणि मी सगळ्यात लहान असून माझ्या मोठ्या भावानेच फोडले. तर चालायचं ते गोष्टी. चला आता इथं भाजतात वहिनी उडदाची डाळ. तर ही भाजत आली की मग कंटिन्यू करू. आणि फोन येतो, मी रिसिव्ह करते. महिला म्हणकी तुम्ही पण चला म्हणे. काम आमचं टप्प्याटप्प्याखाली चालतं. मध्येच लहान मुलं असल्यामुळे मग मध्येच थांबवावं लागतं. तर आता उडदाची डाळ भाजून झाली आहे. तांदूळ भिजलेले जे वाळत घातले होते तर ते सुकलेत बऱ्यापैकी. आता ते सुपात काढून घ्यायचे मस्त. आणि त्यानंतर मग हे आता भाजून घ्यायचे. जास्त पण असे काळपट नाही भाजायचे. एवढं मात्र आहे की चकली भाजणी करताना तुमचा हात सतत चालू राहिला पाहिजे, नाही तर मग बुडाला ते चिकटतं. जेवढं मन लावून चोखंदळपणे आपण ते करतो तेवढी चव जास्त उतरते. त्या गुलाबजाम पिक्चरमधला डायलॉग मी नेहमी म्हणत असते की आपल्यातलं काहीतरी त्या पदार्थाला जेव्हा आपण देतो तेव्हाच तो इतर पदार्थांपेक्षा जास्त चवदार, रुचकर बनतो. तर ते खरंच आहे. इथं चकली भाजणीचं पूर्ण रेडी केलं, मिक्स करून ठेवलं आता वहिनींनी. आणि हे आता दळून आणायचंय. साबूत धने पण आहेत आणि हे सगळं आता दळून आणायचंय. शौर्य एवढं दळून आण बा. जेवढं शक्य आहे तेवढं तरी बेसनाचं आहे ना. हो. आणि आजीची गवळण सुरू आहे तिकडे. इथं करंजाचं पुढे. मोठा आहे गेली ही आहे कणिक तिमलेली लाट्या करायच्या. करंजाचं लाट्या करायचे साठ्याच्या करंजाला. साठ्याच्या पुड्याच्या करंजा 3 लेअरच्या. अशा 3 चपात्या लाटायच्या एकावर एक ठेवून. आणि मग ती लाट्या पाडायच्या. मध्ये भरवायचं. ते तांदळाचं तुपाचं पीठ, तुपात लिक्विड केलेलं पीठ त्याच्यावर भरवायचं.
पुन्हा लाट्या अशा पाडायच्या आणि मग कट करायच्या उलट्याने किंवा बत्ताईने. काय चाललंय? करंजा. छान अशा करंज्या झाल्यात बाकराच्या, आहे की नाही वहिनी? खोबऱ्याच्या. आणि इकडे कोणीच्या चालू आहे ते. चालू आहे आता आधी कोणच्या केल्या? आधी कुणाच्या आवडीच्या केल्या? आणि मालकाच्या आवडीच्या, आता पोराच्या आवडीच्या. पहिला आवडत्यात तिळाच्या, ह्यांनी आवडत्यात भाकराच्या, म्हणून करायला चालू आहे. चांगला माल. आजोबाली करंजा करायचे तेव्हा, आणि खी करून मुरड घालून. उचला उचला. असं शूटिंग असेल का कुणाचं? श्री काय करतोस? करंजा. कुणाला मदत करतोस? आजीला म्हणावा, मामीला विकत. मग त्या आई आता श्री सगळ्याच ती लाट्या करणार आहे का नाही रे श्री बाळा? गुड बॉय. छान छान छान. मी तुझीच खाणार बर का. ह्याच्यात ठेवा. आता बघा श्री करंजा करायला आमचा बघा. वाव किती छान. ठेवा छान, वायल्या छान, वायल्या ठेवा, छान, चिटकत असते त्या. एकावर एक ठेवायचे नाही त्या, वायल्या वायल्या. हा गुड बॉय. मी लाटून देते, तू निसते. तर या इथं वहिनींना मदत करण्यासाठी मी बसली. आता खाली खरं सांगू तर टाके दुखतात खाली बसल्यानंतर, पण आता कधी ना कधी मी तिकडे असते तर मला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागल्या असत्या. सासरी असते तरीही कराव्या लागल्या असत्या. बरोबर आहे की माहेरी असताना मी आराम घ्यायला पाहिजे, परंतु आईचं वय झालेलं आहे त्यामुळे आई शक्य होतं तितकी मदत करतच असते. तुम्ही नेहमी पाहता व्लॉगमध्ये. पण घरात काम पण जास्त आहे आणि गावात कामवाल्या मावशी मिळत नाहीत, त्यामुळे वहिनींवर पण एकटीवर लोड यायला नको असं कुठेतरी मनात सतत वाटतं. त्यामुळे मग मिळून एक एक गोष्टी जर केल्या तर एकटी कुणावरच लोड येणार नाही. त्यात सणाचं काम जरा जास्तीचं असतं, त्यामुळे मी थोडीफार मदत मला होईल अशा पद्धतीने करत असते. आणि असंच मग वातावरणही घरातलं चांगलं राहतं. आणि जर आपण फक्त आराम करत राहिलो तर मला एवढा अनुभव आहे, म्हणजे कुठेही गेलं जगाच्या पाठीवर आणि फक्त आपण आपलं स्वतःचंच बघितलं, स्वतःचीच काळजी घेतली आणि आराम करायचं बघितलं तर ती व्यक्ती जड होत असते. त्यामुळे हे सत्य आहे, कटू आहे पण सत्य आहे. त्यामुळे मग आपल्याला जर आपली किंमत ठेवायची असेल तर एक तर जास्त कालावधी माहेरात राहू नये, किंवा कुठेही तुम्ही इतर कुणाच्याही घरी गेलात तर जास्त दिवस राहण्यात काहीच अर्थ नसतो. समजा काही नाविलाज असतो, तुम्हाला राहणं भागच असतं, तर अशा वेळी तुम्हाला थोडं का होईना काम करणं अपेक्षित असतं. पुढच्या व्यक्तीने ते म्हणूनच दाखवावं असं नेहमी होत नाही. कधी कधी आपण ते ओळखून घ्यायचं असतं आणि त्यामुळे मग मी करते थोडंफार. काही जणी माझ्या काळजीपोटीच म्हटलं की तुझी आई कसं काय तुला काम करू देते, तर खरं सांगू आई कधीच कुणाची म्हणत नसते की तू हे कर ते कर. मी करताना उलट ती मला रागवतेच, मी करते की राहू दे म्हणून, आणि ती तिचं करतच असते नेहमीच. पण काही वेळा त्या वेळेची ती डिमांड असते आणि त्यानुसार आपल्याला ते करणं भाग असतं, म्हणून मी करते. बाकी मला कोणी फोर्स करत नाही अजिबात. तर आय होप तुम्ही समजून घ्याल आणि तुम्हाला माझ्याविषयी नेहमी काळजीच वाटते म्हणूनच तुम्ही म्हणत असता. सो थँक्यू सो मच की एवढं मनापासून माझी तुम्ही काळजी करता. मला खरंच खूप भारी वाटतं. आणि इथे बघा तुमचा लाडका श्री बनवू लागतोय करंजा, आणि त्याला खरं करंजा बनवण्यात खूप आवड आहे. या अगोदरसुद्धा 1-2 वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जुन्या व्लॉगमध्ये. मी कोल्हापूरला असताना पण तो मला खूप मदत करत असतो अशा कामांनी. आजी त्याला म्हणत होती की श्री तुला माहिती का, तुझे आजोबा आहेत ना ते सुद्धा खूप छान करंजा बनवतात आणि मुरड सुद्धा त्यांना घालता येते. तर ते एक स्किल आहे. अक्का आमच्यात मुरड घालायची, त्यानंतर पप्पा घालतात, बाकी कुणाला तेवढं जमत नाही. तर तुमच्यापैकी कुणाला करंज्यांना मुरड घालता येते ते मला सांगा. आणि मुरड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच जणींना माहिती असेल तर नक्कीच सांगा. थोडं गोड का वहिनी, हे असंच तळा, ह्याला हे झालं आणि ही पण राहते. बाकीचं का लाडू आपण जरा वेळानं आताच नाही जीव नाही हो. हाताळे शरू बघ नाही इकडे कसं बनवायला.
तर या वर्षीच्या दिवाळीसाठी तुम्ही कोणकोणते फराळाचे पदार्थ बनवलेत ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या तिळाच्या आणि बाकराच्या म्हणजेच खोबरं घालून बाकूर घालून केलेल्या करंज्या पण तयार झालेल्या आहेत. तर चला आता या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.